बघूयात पुढची बातमी। आक्षेपार्ह फोटो असलेला टी शर्ट घालून कुणाल कामराचे एक ट्विट समोर आलेला आहे। आक्षेपार्ह टी शर्ट घालून कुणाल कामराची आरएसएस वरती टीका आहे। हा फोटो कॉमेडी क्लब मध्ये क्लिक केलेला नाहीये असं कुणाल कामरांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर आक्षेपार्ह पोस्ट कोणी केली असेल तर पोलीस कारवाई करतील असं बावनकुळेंनी म्हटलंय। कुणाल कामरा यांनी एक फोटो पोस्ट केलेला आहे, ट्विट केलेला आहे। त्यावर मोदीची अशा पद्धतीचे पोस्ट केले, आक्षेपार्ह पोस्ट। नरेंद्र मोदी असे जर आक्षेपार्ह पोस्ट टाकले असतील तर पोलीस कारवाई करतील, आम्ही त्यांना पोलिसांना देऊ। आता याचा अर्थ काय घ्यायचा आहे हे त्या पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं पाहिजे। गेल्या वेळेला त्यांनी मोदी साहेबांवर अशी जहरीली टीका केली होती, शिंदे साहेबांवर केली होती, आम्ही त्याला प्रत्युत्तर दिलं। आता त्याची हिंमत एवढी वाढली, तो संघाच्या सुद्धा नेत्यांवर किंवा पक्षावर किंवा संघटनेवर या पद्धतीची टीका करतोय। याचं उत्तर आता भाजपने देण्याची आवश्यकता आहे। तर मुंबई आणि बॉम्बे संदर्भात मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे आता वादाची शक्यता निर्माण झालेली आहे। आयआयटी नावातील बॉम्बे तसंच ठेवलं, मुंबई नाही केलं हे चांगलं झाल्याचं केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता वादाची शक्यता निर्माण झाली आहे। You got done Mumbai. So that's one another compliment to you. And also true for Madras. It remains IIT Madras. तर सिंहांच्या याच वक्तव्यावरती आता संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया आली आहे। ज्यांना बॉम्बेचा पुळका आहे त्यांनी तो आग्रह सोडावा असं शिरसाट म्हणतायत। मुंबईच्या नावाशी कोणीही तडजोड करणार नाही असंही शिरसाटांनी स्पष्ट केलंय। नाही, ते खुश असून चालणार नाही। ज्या शहराचं नामांतर झाले त्या शहराच्या नामांतराचं नाव हे प्रत्येक गॅजेटमध्ये आलेलं आहे आणि गॅजेटमध्ये आलेलं नाव हे तुम्हाला वापरणं बंधनकारक आहे। मग ती संस्था असो, सरकारी असो, खाजगी असो का कोणती असो। म्हणून ज्यांना बॉम्बेचा पुळका आहे त्यांनी आता तो आग्रह सोडून दिला पाहिजे आणि जे नामांतर मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे ते नाव तुम्हाला पुन्हा एकदा ते वापरावंच लागेल। मुंबईच्या नावाशी कुणीही तडजोड करणार नाही। बघूयात पुढची बातमी। तुमच्या हातात चाव्या असल्या तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असल्या तरी त्यांच्यावर मुख्यमंत्री असतात असं चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलंय। तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यानं विकासाची काळजी करू नका असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं। तर तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असल्या तरीही खर्च सर्वानुमते होतो असं शिरसाट म्हणतायत। चाव्या एकीकडे मालक एक असला तरी ठरवण्यामध्ये आम्हीही आहोत असं शिरसाटांनी बोलून दाखवलंय। राज्यात आपली सत्ता आहे। राज्यात सत्ता असताना राज्याच्या गावगाड्या आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम हे अर्थमंत्र्यांच्या हातात असतं आणि म्हणून तिजोरीच्या चाव्या ह्या दादांच्या हातात आहेत। मग तुमचं निधी आमचा 4 वर्ष अजूनही सरकार असल्यामुळे तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे ती आणखी कोणाकडे जरी असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे तर समोरची लोक म्हणणार तिजोरीची किल्ली आमच्या हातात आहे पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे। अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळे निश्चितच त्यांना अधिकार आहेत, परंतु मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात। मुख्यमंत्र्याला सर्वापेक्षा जास्त सर्व अधिकार हे त्यांच्याकडे असतात, हे निर्विवाद आहे, नाकारता येत नाही। परंतु तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही जरी असल्या, कोणीही मालक असलं तरी खर्च कसा करायचा हे सर्वानुमते ठरलं जातं। म्हणून चावी एकीकडे आहे, मालक एक आहेत आणि ठरवणाऱ्यामध्ये आम्ही एक सुद्धा आहोत। म्हणून ठरवताना सगळ्याला बरोबर घेऊनच हे गाडा चालवावा लागतो, एवढं मात्र निश्चित आहे। बघूया पुढची बातमी। सगळे राज्याचे बाप झाल्यासारखे वागत आहेत असं विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवलंय। वडेट्टीवार यांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल आहे। मद्या नाहीतर निधीला कात्री अशी अजितदादा यांनी मतदारांना धमकी दिली होती। माळेगावातल्या प्रचार सभेत अजितदादांचं हे वक्तव्य होतं आणि त्यानंतर वडेट्टीवार यांचा हा हल्लाबोल। 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना,
मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारणार. तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय. बघा काय काय तिजोरी, कोणी म्हणते मी मालक आहे, कोणी म्हणते चाबी आहे. अरे त्या तिजोरीला एवढे भोकं पाडून ठेवले आहेत, जो हात घालतो तो काढून घेऊन जातो. 17 ठिकाणून भोकं करून ठेवले आहेत. काय राहिलंय तिजोरीमध्ये, काय सांगून राहिले? आणि तिजोरीची चाबी म्हणून धमकवत आहे. हा तिजोरीची चाबी म्हणून धमकवतोय, तो मालक म्हणून धमकवतोय. हे काय चाललंय? धमकीने राजकारण करायचं आहे काय? म्हणजे सत्तेमध्ये आहे म्हणजे सत्तेच्या मस्तीनी आणि सत्तेच्या पैशानी तुम्हाला लोकांना घुमवायचं आहे.